कोल्हापुरामध्ये अमूल आणि गोकुळ वाद चांगलाच पेटलाय। पण या सगळ्यात सर्वात मोठा फटका कोणाला बसणार? थेट दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना। नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात अमूल दूध संघाच्या विस्तारावर मोठा वाद निर्माण झाला आहे। गोकुळ दूध संघाशी संबंधित संस्थांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगली आहे। सुनावणी दरम्यान अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे प्रतिनिधींनी थेट विषय निषेध केला आणि हा मुद्दा आता अधिकच तापला गेलेला आहे। आता मित्रांनो, दूध व्यावसायिकावर याचा काय परिणाम होणार आहे? तर याचा परिणाम दूध व्यावसायिकावर असा होणार आहे की दूध दर कमी होण्याची शक्यता। जर मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली तर सुरुवातीला दर वाढतील, पण नंतर छोटे दूध संघ बंद पडले तर शेतकऱ्यांना त्यांच्या हातात पर्याय कमी राहील आणि दर घसरण्याची शक्यता आता काही जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। स्थानिक संघ बंद पडण्याचा धोका त्यांनी दाखवलेला आहे। गोकुळ सारख्या स्थानिक संस्थांवर दबाव आला तर छोट्या दूध संकलन केंद्रावर परिणाम होईल। गावागावातील रोजगार सुद्धा कमी होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितले आहे। पेमेंटमध्ये अनिश्चितता। स्थानिक संघात शेतकऱ्यांना नियमित पेमेंट मिळतं, पण मोठ्या कंपन्यांमध्ये नियम बदलू शकतात, उशीर होऊ शकतो। स्पर्धेमुळे काहींना फायदा देखील होऊ शकतो। दुसरीकडे काही शेतकऱ्यांना जास्त दर मिळण्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवली गेलेली आहे। म्हणजेच हा पूर्णपणे तोट्याचा किंवा फायद्याचा विषय नाही, तर संतुलनाचा विषय असणार आहे। मग प्रश्न असा आहे की अमूलचा विस्तार म्हणजे प्रगती की स्थानिक व्यवसायावर संकट, असा दूध उत्पादकांना प्रश्न पडलेला आहे। मित्रांनो, यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।